2023 मध्ये आलेला बाई पण भारी देवा हा सिनेमा चांगलाच गाजला। केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमात दीपा परब, वंदना गुप्ते, रोहिणी हट्टंगडी, शिल्पा नवलकर, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर यांची मुख्य भूमिका होती। स्त्रीच्या आयुष्यावर आधारित या सिनेमाने प्रेक्षकांची मन जिंकली। मराठीत सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट, ज्याने प्रदर्शित झाल्यापासून 50 दिवसात 92 कोटींची कमाई केली। 6 बहिणी ज्या एका मंगळागौरीच्या स्पर्धेसाठी एकत्र येतात आणि सिनेमा रंगत जातो। या सिनेमाच्या यशानंतर केदार यांनी आई पण भारी देवा या सिनेमाची घोषणा केली आहे। प्रत्येक घरातल्या बाईपणाच्या भारी गोष्टीनंतर दिग्दर्शक केदार शिंदे आणि जिओ स्टुडिओज घेऊन येत आहेत प्रत्येक घरातल्या आईपणाची भारी गोष्ट, आई पण भारी देवा, असं त्यांनी कॅप्शन मध्ये म्हटलंय। कारण प्रत्येकाला आई असते अशी टॅगलाईन या सिनेमाला देण्यात आली आहे। ज्योती देशपांडे आणि बेला शिंदे या सिनेमाची निर्मिती करणार आहेत। या सिनेमात कोणते कलाकार झळकणार आणि कधी हा सिनेमा आपल्या भेटीला येणार यासाठी आता सगळेच उत्सुक आहेत। तुम्ही आई पण भारी देवा हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहात का, हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा। मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी।